पैशाची उधळपट्टी करायची नाही म्हणे. आता पैसे आहेत तर खर्च करणारच ना. शी बाबा, मला वाटलं होतं सासरी आल्यानंतर तरी माझ्या मनासारखं सगळं होईल आणि रिक्षा रिक्षा रिक्षा, पण इथे पण काहीच नाही. काहीच माझ्या मनासारखं होत नाही इथे. आणि म्हणतात हे नाही करायचं ते नाही करायचं, पैशाची उधळपट्टी करायची नाही. काय 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 चाललंय काय? शी. रिक्षा आला असेल घरून फोन. नाव घेतलं आणि फोन आला. काहीतरी उपदेश द्यायचा असेल. हॅलो. हा 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 बाबा बोला. गडबडीत आहेस का? हो, माझ्याकडे वेळ नाही, लवकर बोला. काही नाही, एक आनंदाची बातमी द्यायची होती. कसली? ते दीपूच्या बँकेमध्ये इंटरव्ह्यू होता परमनंट होण्यासाठी. हो, मग काय झाली ती परमनंट. अगं ती आनंदाची बातमी कळवण्यासाठी तुला फोन केला होता. हो का? वा वा, अभिनंदन हा बाबा, अभिनंदन. अगं माझं अभिनंदन काय करतेस, दीपूचं कर. बाबा, दीपू तुमची लाडकी मुलगी ना, मग अभिनंदन तर तुमचंच करायला पाहिजे. हो ना? तुम्ही माझ्यातर्फे तिला करा. हा नाही तसं नाही, तू दीपूला फोन करून तसं सांगितलंस तर. बाबा माझ्याकडे आता वेळ नाही, आपण नंतर बोलू. कंटाळा आलाय मला ह्या. सासरी आले तरी पण हिचाच पाढा सुरू असतो. इच्छा सोडत नाहीये ही. रिक्षा मार्केटमध्ये घ्या. काकू काय घमघमाट सुटलाय शिऱ्याचा. हो ना, कधी एकदा शिऱ्याच्या पोटात शिरतोय, पोटात शिरा शिरतोय असं झालंय मला. हा बसा. घे बस. तुम्ही नाही तू बस आधी, तुला आवडतो ना शिरा म्हणून केलाय मी. सांग आता कसा झालाय शिरा. अरे म्हणजे काय, शिरा म्हणजे मॅडम साठी जीव की प्राण. थंड होतो ना शिरा. हा खूप मस्त झालाय काकू, खरंच तुमच्या हाताची चव म्हणजे एक नंबर आहे. खूप भारी. दीपिका मॅडम, तुम्ही ना दररोज अशीच आनंदाची बातमी देत जा. म्हणजे मला आणि इंद्राला असं रोज चांगलं चांगलं खायला मिळेल. काय इंद्रा? अच्छा, म्हणजे मी तुला चांगलं चांगलं खायला देत नाही. हा ए पण इंद्रा, करतोयस का दीपिकाशी लग्न? आई नाही म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न ठरलं ना की मग मी पंचपक्वान्न करून वाढींच तुला. काय पण सत्तू, तुझ्या मित्राला तूच लग्नासाठी मनवायचंयस आता. अगं गरम गरम आहे तोपर्यंत खा. नक्की आवडलाय ना शिरा? हो काकू, खूप छान झाला. ताळगावकरांच्या घरात साजूक तुपातच शिरा बनतो. मग शिरा तर मस्त लागणारच. हो ना दीपू? आपल्याकडे सॉरी, तुमच्या घरी खूप काटकसर करतात ना, त्यामुळे तूप टाकण्यामध्ये पण खूप काटकसर होते. मग तुला हा शिरा चांगला वाटणारच. खा खा. हा तू माझ्या घरी मला न कळवता आलीस का? वाट चुकली असेल दीपिका. कार्तिक, असं काही नाहीये. ती ज्या बँकेत काम करते ना तिथे ती परमनंट झालीये म्हणून मीच ती. अभिनंदन. अभिनंदन दीपिका. दीपू, मला एक सांग, तू परमनंट झाली म्हटल्यावर बाबा तर खूप खुश झाले असतील ना? मग घरी जाऊन बाबांबरोबर हा आनंद सेलिब्रेट करायला हवास ना? मग तू इथे काय करतीयस? सानिका, अगं तिचं अभिनंदन करायचं सोडून प्रश्न काय विचारतेस तिला?
आता सासूबाई माझी बहीण माझ्या घरी न सांगता न विचारता आली तर मी तिला प्रश्न विचारणारच ना. हे घर दीपिका मॅडमचं सुद्धा आहेच ना सानिका? म्हणजे म्हणजे तुम्ही दोघी बहिणी आहात म्हणजे त्याही आपल्याच घरातल्या झाल्या ना. आणि आपल्या घरातल्या व्यक्तीच्या आयुष्यात जर काही चांगलं घडत असेल तर त्याचा आनंद आपण साजरा करूच शकतो, हो ना? भाऊजी, तुम्हाला दीपूच्या जॉब बद्दल एवढं कसं माहिती हो? नाही म्हणजे तुम्हाला दीपू बद्दल इतकं माहिती आहे हे ऐकून नवलच वाटलं. ताई अगं ते हे बघ दीपू, यापुढे ना माझ्या घरी मला विचारूनच यायचं. हा, नाही ते काय ना, श्रीमंती बघून आजकाल कुणाचे डोळे फिरतील काही सांगतायत. सानिका, हे काय पद्धत आहे का कोणाशी बोलायची? आणि बहिणीशी बोलतीयस तू, नीट बोल जरा. सासूबाई तुम्ही तर काही बोलूच नका. नाही म्हणजे काय ना, आधी बाबू काका मग सत्तू यांची बाजू घेऊन तुम्ही मला बोललाय आणि आता तर काय दीपूची बाजू घेताय. सानिका पण तू अशी चिडतीयस का? भाऊजी, मला ना एक गोष्ट समजली आहे, गोष्टी जशा दिसतात ना तशा नसतात. आणि मला तर समजतच नाहीये की दीपू इथे आलीये का, मला भेटायला आलीये का आणखी काहीतरी आहे. त्यामुळेच मी ठरवलंय आता मला जसं वागायचंय ना तसं मी वागणार. मला जे करायचंय ना ते मी करणार. कारण काय ना, या घरामध्ये माझ्या नवऱ्याला मान नाहीये आणि सून म्हणून मी काही करायला गेले ना त्यासाठी पण सासूबाई मलाच ऐकवतात. आणि आता तर काय सासूबाई दीपूची बाजू सुद्धा घेतायत. मला जर सून म्हणून या घरामध्ये मान मिळत नसेल ना तर मी ऐकून घेणार नाही. आई, तू गरमागरम शिरा केलायस ना, मला दे की थोडासा. कार्तिक चल शिरा खायचाय मला. चल. अगं मला शिरा पण खाऊ दिला नाही यार तू. सानू, आज ना मी हॉलमध्ये झोपतो. नाही तुझा असा मूड असला ना मला भीतीच वाटते. 2-4 माझ्या ठेवूनच देशील. कार्तिक, हे बघ माझं डोकं आधीच फिरलं आणि तू अजून जास्त फिरवू नकोस. हा, कार्तिक, मला ना एक वेगळाच संशय आलाय. असला हे भाऊजींना दीपू बद्दल इतकं सगळं कसं माहिती? तू बघितलं ना खाली कशी सारवासारव करत होते. भाऊजींचं काय चाललंय ना हे समजायला हवं. तुला नक्की काय म्हणायचंय ग? हे बघ, माझा अंदाज चुकीचा असू शकतो पण भाऊजींच्या आयुष्यामध्ये जी कोणी मुलगी आहे ना ती दीपू तर नसेल ना? काही दीपिका? नाही नाही दीपिका काय काय बोलतेस तू? अगं माझ्या आईला ना अशी सवय आहे, चांगले चांगले पदार्थ ना लोकांना करून खायला घालायची. आधी सत्तू होता आणि आता ही दीपिका. हा, आता ही दीपिका. नाही 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 बेबू, तुला आठवतंय मी तुला भाऊजींचं प्रेमपत्र दाखवलं होतं. त्याच्यात शेवटी काय लिहिलं होतं? तुमची बँकवाली. मग अरे दीपू पण बँकेत काम करते ना. भाऊजी आणि दीपूचं तर काही सुरू नसेल ना? काही काय
दीपिका काय एकटीच बँकेत काम करते का? अजून पण आहेत की बरेच जण बँकेत काम करणारे. अरे ते करत असतील हे, पण आपल्याला खात्री करून घ्यायला हवी. मी एक काम करते, मी आईला फोन करते. सानू. हॅलो. हॅलो आई, हा सानू बोल बा. कामात आहेस का? नाही ग, आपली रोजची धावपळ सुरू आहे. काही विशेष नाहीये. काही काम होतं का? बोल ना. मला खूप काही बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे आई, मला जे बोलायचंय ना ते ऐकण्याची तयारी ठेवा आता. तू मला एक सांग, दीपूचं काय चाललंय? तुझं काही लक्ष आहे का तिच्यावर? असं का बोलतीयस तू? हे बघ आई, मी माहेरी असताना दीपू मला तिथे त्रास देत होतीच, आणि आता मी सासरी आल्यानंतर पण त्रास देतीये. अगं सानू, असं काय केलंय दीपूने? हे बघ, दीपू बँकेमध्ये परमनंट झाली. नाही म्हणजे आनंदाचीच बातमी आहे, पण तो आनंद तिने तुमच्या बरोबर तिथे येऊन सेलिब्रेट करायला पाहिजे ना. मग ती इथे का आली होती? आणि आई, मला एक कळत नाहीये, माझ्या घरचे दीपूचे इतके लाड का करतायत? आई, दीपूचे नेमकं काय चाललंय तुला माहितीये का? तिचं काही सुरू नाहीये ना? अगं सानू, सहज आली असेल ती. सहज? आई अगं, असं कोणी सहज येतं का दुसऱ्याच्या घरी? लक्ष ठेव आई दीपूकडे. अगं सानू, असं का बोलतेयस तू, मला सांग बरं. हे बघ आई, तू अजून सुद्धा दीपूला एक न्याय आणि मला दुसरा न्याय असंच जर करणार असशील ना, तर मी चालवून घेणार नाही. मला फक्त इतकंच म्हणायचंय की दीपूवर लक्ष ठेव. काय वाटतंय? आई, बाबा, दीदी. घाबरवलं तुम्ही मला. अगं गंमत केली मुद्दामून. चला या, केक कापायला या. आईने तुझ्यासाठी खास रव्याचा केक केलाय. ये. चला चला, या, या, या. केक वगैरे कशाला? चल 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 चल. केक वगैरे कशाला पण आई? हो म्हणजे काय, एवढी चांगली बातमी दिलीयस, केक तर हवाच. आणि कसं आहे, तू इंटरव्ह्यू पास झालीस, बँकेत परमनंट झालीस. तुझे आई बाबा म्हणून आम्हाला खूप खूप आनंद आहे. आणि त्यात तुझी वसुलीची नोकरी, पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये तू सुद्धा चांगलं नाव कमावलंस हो, त्याचा आनंद आहे. तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू बाबा. अरे यशस्वी हो. अगं असू दे, सुखी राहा, सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. दीपू, खरंच खूप खूप अभिनंदन. खरंच छान. अगं किती वेळा सांगू. बरं आता केक काप. वा, अभिनंदन. आई, मी आता केक फ्रीज मध्ये ठेवते. उद्या ऑफिसला घेऊन जाईन. खूप मस्त झाला होता. दीपू, हा,
तुझ्या लक्षात आहे ना परवा पोलीस स्टेशनवरनं आल्यानंतर बाबा काय म्हणाले होते? तू प्रेमात पडणार नाहीस असा शब्द मागितलाय बाबांनी तुझ्याकडून. विसरलीस? आई अगं मी कात्रीत सापडले. मला इंद्राजी आणि बाबा दोघही माझ्या आयुष्यात हवेत आणि मी इंद्राजींनाही शब्द दिलाय की मी आयुष्यभर त्यांची साथ देईन. आणि आई आम्हा दोघांनाही खात्री आहे की एक दिवस बाबा आमचं प्रेम नक्की स्वीकारतील. दीपू ते शक्य नाहीये. तुलाही चांगलं माहितीये ना. सानूचा फोन येऊन गेला. तू साळगावकरांकडे गेली होतीस का? हो म्हणजे इंद्राजींनी आणि जयश्री काकूंनी आग्रह केला. म्हणजे काकूंना कळलं ना की माझी नोकरी परमनंट झाली आहे. सो मग त्यांनी शिरा केला होता म्हणून मी. दीपू मला फक्त एवढंच म्हणायचंय की लोकांच्या नजरेत येईल असं वागू नकोस. नाहीतर तुम्ही बाबांना सांगण्याआधीच लोकांकडनं बाबांना कळेल. कपडे भरले ग सगळे? हा घेतले का? बर. अहो औषधं घेतली का? हो हो अगदी न विसरता. पण ते न विसरता घ्या म्हणजे झालं. हो हो बरं ते साबण तेल सगळं घेतलेलं आहे. हा कसं आहे ऐनवेळी धावपळ नको व्हायला. बघ तुझा डबा भरून झाला का? हो झाला झाला. हे काय आणि त्याचे अहो हा हा डबा ठेवा. हो हो भाजी गरम आहे नीट ठेवा डबा. हो हो. दीदी अगं प्रवासाला निघालीस ना तू. केस काय असे मोकळे आहेत आणि ओढणी कशी घेतलीये. थांब जरा. आई राहू दे ना. अगं थांब. हा इकडे. असं सगळे नीट घे प्रवासामध्ये नाही तर गुंतावतो. आई हळू. हो नीट. ठीक आहे. ओढणी कशी घेतली दीदी नीट घेते. आई हो ग. हे बघ पाण्याची बाटली विसरली इथेच. हे घ्या पाणी ठेवा. पाणी महत्वाचं आहे. खूप तहान लागते ग हल्ली. दीपू कुठे गेली ग? ती तुमच्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या आणायला गेली. अरे कशाला उगा धावपळ करत गेली? मी घेतले असते की वाटेत. खूप काळजी घेते ही मुलगी माझी. चला निघतो आम्ही. आता स्थानकावर पोहोचायला उशीर होईल. गाडी चुकेल. एक मिनिट एक मिनिट थांबा. आता काय आणखी? अहो थांबा जरा. हो हा हे बघा हे ठेवा. याच्यामध्ये बडीशेप आवळा आणि सुपारी आहे. दीदीला प्रवासात मळमळ झाली ना तर द्या. हो आणि दीदी काही झालं तर बाबांना सांगायचं. हा संकोच नाही करायचा. मालती तू दीदीची अजिबात काळजी करू नकोस. कुलदैवताला जाऊन आल्यावर तुला एक वेगळीच दीदी बघायला मिळणार आहे. आणि कसं आहे हवा पालट झालं की आपोआप मूड बदलतो आपला. आणि कसं आहे मुळात देवदर्शनाने आपलं मन हलकं होतं. सुखदुःखात सगळं ओझं उतरून जातं. काय काळजी करू नका. चला येतो. हो आणि दीपूला सांग उशीर झाला म्हणून निघालो. हा आणि काय तशी रागवणार नाही ती. देवदर्शन झालं की करतो फोन. बाकी तुम्ही एकमेकाला सांभाळा. चला. हो सावकाश. हा हो हो सांभाळ. काळजी घ्या दोघे. हो चला. देवा यांचा प्रवास सुखाचा होऊ दे.
आई आई हा भेटले बाबा आणि दीदी, दिल्या गोळ्या. दीदी सुद्धा खुश झाली. दीपू एक मिनिट. हा आई. दीपू साळगावकरला फोन कर आणि घरी बोलून घे. काय झालं? नाही म्हणजे अचानक त्यांना घरी का बोलवायचंय? मला बोलायचंय त्याच्याशी. फोन कर. आई काय झालं? काय बोलायचंय? फोन लाव दीपू.